नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिस स्टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं झालं तर ते सोयाबीनचे जे सध्या दर जे आहेत ते सध्या हायेस्ट रेटवर आहेत, म्हणजेच उच्च पातळीवर आहेत आणि सोयाबीनच्या दराची उसळी घेत आहे सोयाबीन. असं स्पष्ट अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिस स्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सोयाबीनचे, कापसाचे किंवा तुरीचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर जे भाव आहेत कमी जास्त किंवा कुठपर्यंत भाव वाढू शकतात याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यानंतरही तुम्हाला अपडेट मिळून जाईल. तर माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो, की जसं की सोयाबीनच्या दराची उसळी आहे की प्रति क्विंटल 1000 रुपये वाढ अजून झालेली आहे. तर त्यात आपण पाहणार आहोत की सोयाबीनच्या काढणीपासून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रति क्विंटल 4000 ते 4700 रुपयावर असलेले दर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 5700 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. आणि शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर दरवाढ झाल्यामुळे या दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. मात्र साठेबाजांचे उखळ पांढरे होणार असल्याचे बोलले जात आहे. आणि यंदाच्या हंगामात सोयाबीन काढणीनंतर सरासरी दर 4000 ते 4700 रुपयापर्यंत होते. परंतु जे अतिवृष्टी ह्या वर्षी झाली आणि अवकाळीमुळे उत्पादनात घट झाली आणि 5328 रुपये हमी भाव असतानाही सरकारी खरेदी संथ गतीने सुरू होती. आणि नाईलाजाने जे गरीब शेतकरी, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांना प्रति क्विंटल 400 ते 500 रुपये तोटा सहन करावा लागला आणि त्यांनी सोयाबीन लवकरात लवकर सोयाबीन निघालं विकून टाकलं. परंतु सध्या मार्केटमध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. प्रति क्विंटल 6000पर्यंत चांगला भाव आहे. आणि सोयाबीन विकल्यानंतर आता दरात वाढ झाली आहे. परंतु जे उत्पादन घटल्यामुळे पेंडीच्या उत्पादनातही घट झाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, सांगायचं झालं की ज्यांनी सोयाबीन विकलं तर त्यांचं तर आता कमी भावात गेलंच आहे, हे तर सगळ्यांना मान्य आहे. परंतु आपल्याकडं सोयाबीन ज्यांनी ठेवलेलं आहे, तर शेतकरी मित्रांनो, आपण अजून थोडे काही दिवस सोयाबीन जर आपल्या घरी ठेवलाच आणि थोडा वेळ जर काढला तर चांगला दर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. याचं कारण असं की सध्या मार्केटमध्ये सोयाबीनची आवक खूपच कमी आहे बाजारभावात. तर आपण जर सोयाबीन ठेवलं तर तुम्हाला किमान 6,500 ते 7,000 नक्कीच भाव मिळू शकेल. तर सध्याचे दर आहेत सरासरी दर्जा 5000 ते 5700. तर या 2 दिवसाखाली सोयाबीनचा हायेस्ट रेट जो आहे ते 5900पर्यंत गेलेला आहे. आणि जो बियाणांसाठी आहे तो प्रति क्विंटल 6500 रुपये आहे. तर सांगू शकतो की 7000 तर सहज ह्या महिन्यात सोयाबीन वाढू शकतं. फक्त आपला टाईम आपल्याला द्यावा लागेल. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही अपडेट आहे. तर आपण पाहूया की बाजारभावातील जे शेती मालकाचे जे अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे ते पाहूया. की सोयाबीन उत्पादनातील घट, सोयाबीनची निर्यात वृद्धी आणि डॉलरच्या तुलनेत ढासळलेला रुपया या प्रमुख कारणांमुळे सोयाबीनच्या दरात तेजी येऊन 5700 रुपये क्विंटलपर्यंत दर गेलेले आहेत. आणि दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. सोयाबीनची निर्यात सुरू राहिल्यास दर 5000 रुपये प्रति क्विंटलवर टिकून राहील. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की अभ्यासक जे आहेत ते सध्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाहीत असं स्पष्ट त्यांचं मत होत आहे. तर आपलं सध्या पण चांगला दर सोयाबीनला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, निर्णय तुमचा आहे, सोयाबीन विकायचं आहे की नाही. तर अजून जर काय अपडेट किंवा सोयाबीन भाव कमी जास्त झाले तर तुम्हाला लवकरात लवकर नक्की कळवीन. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस स्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.